हॅलो एव्हरीवन अँड वेलकम टू MPSC पॉईंट. मित्रांनो, खूप दिवसांपासून आपण चॅनलला ॲक्टिव्ह नाहीत. बऱ्याच दिवसातून हा एक व्हिडिओ आपल्या चॅनलला आता येत आहे. बघा, MPSC कंबाईन पूर्वपरीक्षा जी झाली 2026ची 14 जूनला, तर त्याच्यामध्ये मॅथ अँड रिझनिंग जे आहे ते मॉडरेट टू टफ प्रकारचं आलं होतं. तर या प्रकारचं मॅथ अँड रिझनिंग जेव्हा येतं तर तेव्हा आपला ॲप्रोच कसा असला पाहिजे आणि आपण कोणत्या प्रश्नांना प्राधान्य दिले पाहिजे, तसेच जास्तीत जास्त आपल्याला बरोबर कसे आणता येतील यासंबंधी आपला हा व्हिडिओ असेल. आता तुम्ही म्हणाल हा व्हिडिओ आधी का नाही टाकला, तर चॅनलला आधी बरेच अशा प्रकारचे व्हिडिओ आहेत. बघा, जशी ग्रुप बी प्रिलिम झाली होती मागची, तशी ग्रुप सी साठी मी एक व्हिडिओ टाकला होता, ज्यामध्ये मी सांगितलं होतं की मॅथला आपल्याला पैकीच्या पैकी किंवा ऑलमोस्ट बऱ्यापैकी मार्क्स कसे घेता येतील. तर त्याचा व्हिडिओचा देखील बऱ्याच जणांना फायदा झाला होता. तर आत्ता हे जे मॅथ रिझनिंग होतं ते थोडं आउट ऑफ बॉक्स किंवा थोडंसं आपल्याला मॉडरेट टू टफ साईडला जाणार होतं. तर त्याला आपण टॅकल कसं करायचं होतं हे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, जेणेकरून येणाऱ्या पुढच्या परीक्षांमध्ये तुम्हाला त्याचा फायदा होईल आणि तुम्ही ज्या चुका केलेल्या आहेत त्या चुका तुम्हाला कळतील. सो आपला तोच टॉपिक आहे MPSC कंबाईन 2026 मॅथ अँड रिझनिंगचे ॲप्रोचेस. आता मी हे सांगणारा कोण किंवा मी कुठला मॅथचा शिक्षक वगैरे आहे का, तर नाही. मी कुठलाही मॅथचा शिक्षक वगैरे नाही आणि आय हॅव गॉन थ्रू दिस. म्हणजे मी पेपर स्वतः दिलेला आहे आणि पेपरमध्ये एक डिसेंट स्कोअर मला येऊन मॅथमध्ये मला 15 स्कोअर जो आहे तो आलेला आहे 20 पैकी. सो त्यामुळेच आय थिंक आय एम द वर्दी पर्सन टू शेअर दीज थिंग्स विथ यू, ज्यामुळे जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होईल. सो चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, आता पहिला मुद्दा, पेपरमधील मॅथ्स कसं होतं. तर पेपरमधील मॅथ्स मागच्या वर्षा तुलनेत मॉडरेट टू टफच होतं. टफ साईडला जास्त झुकलेलं होतं. कारण मित्रांनो, कंबाईनच्या पेपरमध्ये सोपं कठीण असं म्हणण्यापेक्षा वेळेत सुटणारं आणि वेळेत न सुटणारं हे 2 सेक्शन्स आपण करू शकतो. कारण जरी सोपं असलं तरी तुम्हाला टायमिंग की लिमिट आहे, मर्यादा आहे. त्यामुळे इथे जमणारे क्वेश्चन्स तिथे जमतीलच असं नसतं. तिथे आपल्याला अगदी एखादा सोपा क्वेश्चन देखील खूपच टफ वाटायला लागतो. आणि आय रिस्पेक्ट एव्हरीवन्स फिलिंग की पेपरमध्ये हे सगळं जमत नाही वगैरे, हे सर्व मला माहीत आहे. कारण मी ते एक्सपिरियन्स केलेला आहे. सो तुमच्या त्या भावनांची मला किंमत आहे, जाणीव आहे. त्यामुळे मी असं नाही म्हणणार की तुम्हाला एवढे क्वेश्चन जमायलाच पाहिजे होते आणि जर नाही जमले तर तुम्ही वर्दी नाहीत. फक्त एक इन्साईट चांगले मिळतील तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून. 2-3 चांगल्या गोष्टी बघायला मिळतील. त्यामुळे हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. बघा, आता पेपरमध्ये आपल्या जमण्यासारखे 10 क्वेश्चन होते. मिनिमम 10 तरी तुम्हाला जमायला पाहिजे होते असं मी म्हणेल. आणि इतर जे क्वेश्चन होते मित्रांनो 10, तर ते मॉडरेट टू टफ होते. त्यामुळे तिथे तुमचा बुद्धीचा कस लागणार होता. जे 10 क्वेश्चन आहेत ते तुम्ही घ्यायला पाहिजे होते. मग आता हे 10 क्वेश्चन कोण घेऊ शकतो, तर ज्याला मिनिमम 20 मिनिटं उरलेले आहेत पेपरला. 20 मिनिट मॅथ्ससाठी त्यांना उरलेले आहेत. आणि या 20 मिनिटामध्ये त्यातल्या त्यात ते स्टेबल आहेत, जे सोडून आलेले आहेत आणि त्यातल्या त्यात ते स्टेबल आहे. आणि ज्यांनी इनफ प्रॅक्टिस केलेली आहे, पुरेशी प्रॅक्टिस केलेली आहे, तर त्यांना हे 10 क्वेश्चन मिनिमम जमणार होते. आता मी म्हणेल की पूर्ण पेपर तुम्हाला जर अगदीच 10 मिनिटं उरलेले आहेत आणि त्यामध्ये देखील 10 क्वेश्चन घ्यायचे, तर ते पॉसिबल नाही ह्युमनली. तुम्हाला मिनिमम 20 मिनिटं तरी उरले पाहिजे, तेव्हा तुम्ही मिनिमम 10 मार्क्स त्यातले काढू शकत होते. तसे क्वेश्चन पेपरमध्ये होते की जे तुम्हाला जमायला पाहिजे होते जर तुम्ही इनफ प्रॅक्टिस केलेली आहे तर. हे क्वेश्चन कोणते होते ते आपण बघणार आहोत. सोबतच त्याचे सोल्युशन्स वगैरे आता डिटेलमध्ये तुम्हाला जे मॅथचे एक्सपर्ट्स आहेत त्यांनी दिलेले असतील. मी तुम्हाला फक्त एक आयडिया देईल की अप्रोच कसा असला पाहिजे होता पेपरला. ओके, सो बघा, आता आपण क्वेश्चन पेपरकडे जाऊया. सो हा क्वेश्चन पेपर आहे. यामध्ये जे 10 क्वेश्चन जमण्यासारखे आहे तर ते मी ग्रीनने मार्क्स केलेले आहेत. बघा, इथे तुम्हाला हा गोल दिसेल जो की ग्रीन मार्क केलेला आहे. सेट ए मधील हा पहिलाच क्वेश्चन आहे. बघा, हा क्वेश्चन मी म्हणेल की ज्यांनी सराव केलेला आहे त्यांना जमायला पाहिजे होता. आणि मित्रांनो, मॅथमध्ये सराव असेल, या सगळ्या गोष्टी असतील, तुमची प्रॅक्टिस असेल, तर याच्यापेक्षा त्या एन्व्हायरमेंटला तुम्ही किती स्टेबल आहात, तुमचे कॅल्क्युलेशन कसे होत आहेत, तर या सर्व गोष्टी मॅटर करतात. एक कितीही जरी टॅलेंटेड व्यक्ती असला आणि त्याला तुम्ही त्या वेळेमध्ये ते मॅथ सोडवायला लावलं तर ऑब्व्हियसली त्याला ते जमणं 100% जमेलच असं आपण म्हणू शकत नाही. पण एक जरी ॲव्हरेज व्यक्ती असला ज्याला ते हँडल करता येतं एन्व्हायरमेंट, तर त्याला जमणं हे सोपं असतं कम्पॅरेटिव्हली. कारण त्याला तो एन्व्हायरमेंट हँडल करता येतो, त्याला त्या परिस्थितीमध्ये स्टेबल राहता येतं. अनस्टेबल जर आपण झालो किंवा आपल्याला म्हणजे आपण GS सोडून आल्यानंतर जर कळालं की GSला काहीतरी कमी पडलो आहे आणि त्याचा परिणाम जर इकडे झाला तर इथे 1-2 मार्क्स देखील येतात. आणि असं नाही की
खूपच ज्याचं वीक आहे त्यांना येतात. ज्यांचं खूप स्ट्रॉंग मॅथ आहे, ज्यांना खूप मॅथ चांगलं येतं त्यांना देखील येतात. मी असे जण बघितलेले आहेत की जे मेन्सला चांगले 150-150 पर्यंत स्कोर्स घेतलेले आहेत आणि प्रीला म्हणा किंवा एखाद्या कुठेतरी मेन्सला त्यांना मॅथला खूप कमी स्कोर आलेला आहे. म्हणजे अक्षरशः निगेटिव्हमध्ये देखील काही जातात. तर हे काय असं ठरलेलं नसतं. जो तिथे स्टेबल राहतो, ज्याला तिथे मॅनेज होतं टायमिंग वगैरे, तर त्याला स्कोर येत असतो. त्यामुळे आपण ट्राय करायचं की आपल्याला मॅक्झिमम जायचं आहे. आता या पेपरनुसार 10 क्वेश्चन जर तुमचे बरोबर आलेले असले, तर तो एक डिसेंट स्कोर असेल, चांगला स्कोर असेल. बघा आता हा क्वेश्चन का जमायला पाहिजे होता? तर अगदी बेसिक क्वेश्चन आहे, की एक दुकानदार ग्राहकास 10% सूट देतो, तरी त्याला 25% नफा होतो. जर वस्तूची छापील किंमत आपल्याला इथे 750 दिलेली आहे, तर दुकानदारांनी ती वस्तू किती किमतीला खरेदी केली असेल? असा क्वेश्चन सिंपल आहे. परीक्षेमध्ये फॉर्म्युला बेस जाण्यापेक्षा जर थोडंसं तुम्ही जनरल विचार केला तर हा क्वेश्चन पहिलाच क्वेश्चन दिसला असेल, त्यामुळे घाम फुटला असेल की हे काय दिलं आहे, 10% सूट देतो तरी त्याला नफा होतो. पण ज्यांनी प्रॅक्टिस केली आहे त्यांच्या हाताखालून हा क्वेश्चन नक्कीच गेलेला असतो. तर त्यांनी हा व्यवस्थित सोडवायला पाहिजे होता. बघा आता काय सिंपल आहे. एक दुकानदार आहे, तो ग्राहकास 10% सूट देतो तरी त्याला 25% नफा होतो. छापील किंमत ₹750 आहे. आता 750 10% म्हटल्यावरती तुम्हाला ₹75 येतात. त्यामुळे 750 मधून हे तुम्हाला 75 मायनस करायचे होते. इथं 75, इथं 74 होतील. 74 मायनस 7 तर इथे तुमचे ते होतील 675 आणि 675 एवढ्या किमतीवर त्याला 25% नफा होतोय. म्हणजे एक्सचे 125% डायरेक्टली आपण काढू शकतो. ते 675 होतात. तर इथे 25 5 125, 25 चोक 100 याला 4ने गुणायचं आणि 5ने भागायचं. हे 5 इकडे आले आणि 4 इथे गेले. तर इथे 5 आहे की 5, इथे 1 उरला, 5 त्रिक 15, 2 उरले आणि 5 5 25. 135 चोक 5 चोक 20, 4 दुनी 8 आणि 4 त्रिक 12 आणि 2 14, 1 4 आहे की 4 आणि 1 5 म्हणजे 540 तुमचं एक्झॅक्ट उत्तर इथं येतं. सो हा प्रश्न जमण्यासारखा होता. आता हा म्हणेल मी 82 नंबरचा, हा तुम्हाला नाही जमला असेल, नो प्रॉब्लेम. अशा प्रकारचे क्वेश्चन नवीन असतात, त्यामुळे ते जमतीलच याची गॅरंटी नाही. आता मी हा सोडवला होता, कारण मला हे सगळे जे आहेत ते 5च्या मल्टिपलमध्ये दिसत होते आणि रूट 5 कुठेतरी वेगळे निघतील अशी मला आयडिया येऊन गेली होती. त्यामुळे या क्वेश्चनला जर तुम्हाला अशा स्वरूपाची प्रॅक्टिस केली असेल तर सोडवायचा, नाहीतर हा स्किप करण्यासारखा होता. पेपरमध्ये सर्वात महत्त्वाचं असतं क्वेश्चन सिलेक्शन. क्वेश्चन सिलेक्शन जर तुम्ही सोपे क्वेश्चन आधी उरकून घेतले तर तुम्हाला तेवढं प्रेशर येत नाही. त्यामुळे जे क्वेश्चन न जमणारे असतात ते देखील तुम्ही बऱ्याच वेळा सोडवून घेतात. ज्यांना हे क्वेश्चन जमतात त्यांनी स्टेप बाय स्टेप वन बाय वन सोडवायचे असतात. ज्यांना नसतं जमत तर त्यांना फक्त सोपे जे आहेत ते मिनिमम घेऊन घ्यायचे आणि नंतर आपल्या कठीण क्वेश्चनकडे जाऊन ते सोडवायचे. आता इथं बघा, इथं 9 45 आपण करू शकतो रूटमध्ये. त्यानंतर प्लस इथे याला देखील 5ने भाग जर दिला आपण, बघा 5 चोक 20 आणि 5 नम 45 गुणिले 5 असं होतं. आणि इथे भागाकारामध्ये हे 320 याला आपण असं लिहू शकतो 5 गुणिला, तर 5 सक 30 आणि इथे 2 उरले, 5 चोक 20 64 असं लिहू शकतो. वजा इथं रूटमध्ये 5 गुणिला 180 म्हणजे 5 त्रिक 15, 5 सक 30 36. मग आता इथे 6 बाहेर निघतात, इथे हे 8 बाहेर निघतात. 8 वजा 6 तुमचे खाली 2 होतात आणि हे रूट 5 जसेच तसे असतात. तर इथे 9चा जो वर्गमूळ आहे तो 3 आणि 7चा वर्ग 49 आहे, त्यामुळे 7 बाहेर निघतात. 3 अधिक 7 बरोबर 10 आणि रूट 5 असे असतात. रूट 5 कॅन्सल होतात, 2 पंच 10. असा या क्वेश्चनचा अप्रोच होता. 5 नंबर हे चौथा ऑप्शन जो आहे 5 ते या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं. या प्रश्नाला या प्रकारे गेलं पाहिजे होतं. त्यानंतर हा क्वेश्चन मी म्हणेल टफ होता, कारण इझिली आपल्याला तिथं कळत नाही, डायग्राम जमत नाही किंवा काही कारणास्तव अशा प्रकारचा क्वेश्चन बघल्यानंतर आपण घाबरतो. तर त्यामुळे हा चुकण्याची शक्यता असते. पण याला देखील बघा सिम्पली टॅकल करायचा होता, पण मला देखील त्या एन्व्हायरमेंटमध्ये किंवा त्या वातावरणामध्ये हा क्वेश्चन जमला नाही. बघा आयताकृती पट्टी आहे, तिची मोठी बाजू 40 सेंटीमीटर आहे. कर्ण त्यापेक्षा 1 सेंटीमीटरने मोठा आहे. म्हणजे कर्ण किती आहे तर 41 आहे, 1 सेंटीमीटरने मोठा आहे. तर आपल्याला त्या पट्टीची परिमिती विचारली आहे, म्हणजे टोटल तिच्या बाजूंची आपल्याला बेरीज विचारलेली आहे, जी बेरीज आपल्याला काढता येते. पण आता आपण घाईमध्ये काय करतो, बऱ्याचदा हे कॅल्क्युलेशन चुकवतो आणि त्यामुळे आपला क्वेश्चन चुकतो. बघा आता 41चा वर्ग, इथे पायथागोरस थेरम लागतो. इथे आपल्याला ही जी साईड आहे ती काढायची आहे, जेणेकरून आपल्याला ही जर 40 आहे तर ही देखील 40 असेल. बघा तुम्हाला आधीच्या बाबतीत माहीत आहे. ही माहीत झाल्यानंतर ही माहीत होईल आणि सर्वांची बेरीज केल्यानंतर आपल्याला उत्तर मिळेल. सो 40चा वर्ग काढायचा, तो 1600 आहे आणि 41च्या वर्गामधून हा 40चा वर्ग वजा करायचा आहे. तर 41चा वर्ग तुमचा आहे तो 1681. त्यामधून हे वजा केल्यानंतर इथे 81 उरतात आणि 81चं वर्गमूळ आपल्याला घ्यावं लागतं, ते येतं 9 आणि
एक साईड जी आहे ती 9 मिळते आपल्याला. ही साईड प्लस ही साईड 49 त्यांची बेरीज येते आणि त्याला 2ने जर गुणलं तर आपल्याला परिमिती मिळते. 49 दुनी 98. सो 98 हे तुमचं या प्रश्नाचं उत्तर आहे. मी म्हणेल हा टफ क्वेश्चन होता, जरी नाही जमला असेल तरी नो प्रॉब्लेम. त्यानंतर पुढचा 84 नंबरचा क्वेश्चन, हा देखील इझीच क्वेश्चन म्हणेल मी. फक्त तुम्ही व्यवस्थित वाचला पाहिजे आणि त्या वातावरणामध्ये तुम्हाला तो जमला पाहिजे. मी हे का वारंवार म्हणतोय की त्या वातावरणामध्ये किंवा त्या एक्झामच्या हॉलमध्ये तुम्हाला हे मॅनेज झालं पाहिजे, तर तेच खूप महत्त्वाची गोष्ट आहे. कारण प्रॅक्टिस सगळे करतात, मॅथ्स सगळ्यांना जमतं, पण त्या कंडिशनमध्ये मॅथ्स सोडवणे आणि इथं लायब्ररीला किंवा रूमला बसून मॅथ्स सोडवणे याच्यामध्ये खूप फरक असतो. तुम्ही जर परीक्षा दिली असेल तर तुम्हाला याचा एक्सपिरियन्स असेलच. बघा, 2 संख्या 5-7 या प्रमाणात आहेत. जर दोन्ही संख्यांमध्ये 12 मिळवले तर त्याचे प्रमाण 7-9 होते. आपण खूप वेळा सोडवलेला असतो. त्यामुळे आता बघा, 5-7 म्हणजेच 5x आणि 7x आहे. त्याच्यामध्ये जर आपण 12 मिळवले तर तो रेशो काय चेंज होत आहे, तर रेशो होत आहे आपला 7-9. आता इथून एक्सची किंमत आपल्याला काढायला सोपी जाते. बघा, 9-5 45x प्लस 12-9 108, 7-7 49x प्लस 12-7 84, म्हणजे तिथे 49 इथे 45 आले, त्यामुळे इथे 4x उरतील हे तिकडे नेल्यानंतर. आणि 108 मधून जर आपण 84 वजा केले तर आपल्याला मिळतील बघा 24. तर x बरोबर 4-7-24. एक्सची किंमत 6 आली. विचारलेलं काय आपल्याला, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन 2 नंबर्स. मग त्या आधीच्या संख्या कोणत्या होत्या, 5-7 प्रमाणात होत्या. एक्सची किंमत 6 आलेली आहे, म्हणजे 5x आणि 7x, तर 6-5 30 आणि 7x म्हणजे 7-6 42. यातला आपल्याला फरक विचारलेला आहे. तो फरक जो येतो 42 वजा 30 तो येतो 12. ओके, सो हा क्वेश्चन असा टॅकल होत होता. त्यानंतर बघा, 2 रेल्वे गाड्या आहे, एकाच दिशेने एवढ्या जात आहे. हा क्वेश्चन न जमण्यासारखा होता मी म्हणेल, कारण तुम्हाला त्यामध्ये कन्व्हर्जन वगैरे पण करावं लागतं आणि क्लिअरली असं समजत नाही की फास्टर ट्रेन एका पर्सनला 20 सेकंदामध्ये टाकते आहे मागे, तर काय करावं नेमकं कळत नाही. तो हा क्वेश्चन स्किप करण्यासारखा होता मी म्हणेल. जर नाही जमला तर, जमत असेल तर ऑब्व्हियसली तुम्ही तिथे सोडवाल. बघा, तिथं काय करायचं होतं, 112 वजा 76, कारण त्या एकाच दिशेने जात आहे, त्यामुळे 112 वजा 76 ही स्पीड आहे. डिस्टन्स आपल्याला काढायचा आहे बघा, आणि डिस्टन्ससाठी आपण डी मानूया, आणि टाईम आपल्याला 20 सेकंद दिलेला आहे. टाईम सेकंदमध्ये आहे, हे किलोमीटर पर अवरमध्ये आहे, तर आपण याला मीटर पर सेकंदमध्ये करण्यासाठी 518 गुणतो. 112 मधून जर 76 गेले बघा, तर इथे येतील तुमचे 36, आणि इथे हे 5/18 असे आहेत, d/20. मग आता हे 20 या बाजूला नेऊया, इथून खोडतो आणि या बाजूला 20 टाकतो, कारण आपल्याला डीची किंमत काढायची आहे. तर 18-18, 18-2 36, 20-2 40 आणि 4-5 20, म्हणजे 200 मीटर जे आहे ते या प्रश्नाचं उत्तर आपलं निघतं. अगदी कमी वेळात निघतं जर तुमच्या कॉन्सेप्ट क्लिअर असतील तर. त्यानंतर 86वा प्रश्न बघा, हा देखील जमायला पाहिजे होता मी म्हणेल. एक दुकानदार एक वस्तूची खरेदी 1200 मध्ये करतो आणि ती विकतो, जेणेकरून त्याला 20% नफा होईल. आता बघा, 1200ला खरेदी करतो आणि त्याला 20% नफा होईल, म्हणजे कितीला विकतो तो, तर ती विकतो तो बघा, तोंडी सोडायचं असतं हे बऱ्याचदा, जर तुमची प्रॅक्टिस असेल तर. 1200ला विकतो आहे, त्याला 20% नफा होईल, म्हणजे आता 1200चे 20% किती येतील, तर 240 येतील. तर यामध्ये 240 ॲड करायचे, कारण त्याला त्या नफ्याला ती विकायची आहे. तर हे होतं 1440 बघा, आणि नंतर मार्क केलेल्या किमतीवर तो 10% सूट देतो, म्हणजे वस्तूची मार्क केलेली किंमत किती आहे ती आपल्याला विचारलेली आहे. मग तो याच्यापेक्षा जास्त कोणती तरी किंमत मार्क करतो किंवा ती किंमत मूळ किंमत म्हणून मानतो, आणि त्याच्यावर तो 10% सूट देतो. मग आता ऑप्शन्स बघायचे यावेळेस, तर 1600 बघितल्यानंतर आपल्याला वाटतं की याच्यावरती 10% सूट म्हणजे 160, आणि 160 जर तुम्ही याच्यात टाकले तर तुम्हाला 1600 हे उत्तर मिळतं. सो अशा प्रकारे हा क्वेश्चन इझिली टॅकल होत होता. त्यानंतर बघा, 2 व्यक्ती एक काम एकत्रितपणे 24 तासात पूर्ण करू शकतात. 2 व्यक्ती आहेत बघा, समजा आपण ए आणि बी मानूया. जर त्याच्यातील वेगाने काम करणारी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीच्या 3 पट वेगाने काम करत असते, तर फक्त वेगाने काम करणारी व्यक्ती ते काम किती वेळात पूर्ण करेल. आता आपण बेसिक क्वेश्चन सोडवलेले असतात, आपल्याला इफिशियन्सी असेल, डेज असतील, या संबंधी रिलेशन माहीत असतं. तर त्यांनी काय सांगितलं आहे की एक जास्त वेगाने काम करणारी व्यक्ती आहे, कमी वेगाने काम करणारी व्यक्ती आहे, आणि एकाच्या दुसरी 3 पट वेगाने काम करते. म्हणजे एक व्यक्ती जर एका दिवशी 2 काम करत असेल, तर दुसरी व्यक्ती एकाच दिवशी तिप्पट म्हणजे बेत्रिक 6 काम करते, आणि दोघं मिळून ते 24 तासात काम पूर्ण करतात. म्हणजे इथे बघा, त्यांची इफिशियन्सी टोटल 8 आहे, आणि टोटल 24 तासामध्ये काम पूर्ण करतात. म्हणजे टोटल काम किती असेल, तर या 24 आणि 8चा आपल्याला गुणाकार करावा लागेल. 8 × 32, 4 × 8, 9 × 10 11, 8 × 32 इथे 3, 8 × 16 17 18 19, 192 येते. 192. तर वेगाने काम करणारी व्यक्ती ते काम किती वेळात करेल. वेगाने काम करणारी ही व्यक्ती आहे जी एका दिवसाला 6 काम करते, तर आपल्याला 192ला 6ने भागावं लागेल, कारण 192 टोटल काम आहे. तर 6 × 2 12, सॉरी 6 × 3 18, 1 उरला,
आणि 6 दुनी 12 32 तास. तर इथे आपलं उत्तर 32 तास येऊन जातं. हा क्वेश्चन जमायला पाहिजे होता मी म्हणेल, जर तुमची डिसेंट प्रॅक्टिस असेल तर. पुढील क्वेश्चन बघा, रणधीरजवळ 10,000 रुपये होते, त्यापैकी काही रक्कम तो 5% गुंतवतो आणि उर्वरित रक्कम बीमध्ये 8% गुंतवतो. तर त्याला एका वर्षानंतर 710 रुपये व्याज मिळते. तर त्याने स्कीम बीमध्ये किती गुंतवणूक केली आहे? बघा आता त्याच्याकडे 10,000 रुपये आहेत, त्यांनी त्या रकमेचे 2 भाग केलेले आहेत असं आपल्याला समजतं क्वेश्चन वाचता क्षणी. तर आपल्याला काय करायचं, या क्वेश्चनमध्ये जनरली ऑप्शनवरून जायचं. तर मी या क्वेश्चनला ऑप्शनवरूनच गेलो होतो. इथे 7,000 मी मानले होते की त्याने बीमध्ये 7,000 गुंतवले. तर त्याने एमध्ये किती गुंतवले असतील, त्याच्याकडे जर 10,000 रुपये आहेत तर एमध्ये त्याने 3,000 गुंतवले असतील. मग आता 3,000चे 5% जे येतात ते 150 रुपये येतात आणि 7,000चे 8%, 7×8 = 56 म्हणजे 560 रुपये येतात. जर तुम्ही या व्याजाची बेरीज केली मित्रांनो, तर तुम्हाला मिळते 710 रुपये, जे की तुम्हाला इथे दिलेले आहे. त्यामुळे आपलं व्हेरीफाय होऊन जातं. ऑप्शन नंबर 4 आपला याचं उत्तर येत असतं. तुम्ही अदर मेथडने देखील जाऊ शकतात, बट दिस इज व्हेरी शॉर्टकट मेथड की ज्याच्याने अगदी ॲक्युरेट उत्तर येतं. पण तुम्हाला ऑप्शन्स व्हेरीफाय करावे लागतात. लकीली पहिलंच ऑप्शन जर तुम्ही हे सिलेक्ट केलं तर तुम्हाला तेवढं ते सोपं जातं. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, जर एका आयताची लांबी 40% वाढवली तर आयताचे क्षेत्रफळ तेवढेच राहण्यासाठी आयताची रुंदी किती टक्क्याने कमी करावी लागेल? हा क्वेश्चन डिफिकल्ट टाईपचा क्वेश्चन आहे. ज्याला कॉन्सेप्ट क्लिअर आहे किंवा ज्याला कळतं आहे की काय विचारलेलं आहे क्वेश्चनमध्ये, तर त्याला तो जमेल. आता मी देखील घाईमध्ये हा क्वेश्चन चुकवला होता आणि तो चुकण्यासारखाच क्वेश्चन आहे मी म्हणेल. सो देअर इज नो प्रॉब्लेम की तुमचा हा चुकला असेल. तर आयताची एकूण लांबी 40%ने वाढवली आहे. म्हणजे आधी जर आयताची लांबी 200 असेल मी म्हणेल आणि रुंदी 100 असेल, तर टोटल क्षेत्रफळ किती येईल आधीच्या आयताचं, तर ते येईल बघा 20,000. ओके. त्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये काय दिलं आहे क्वेश्चनमध्ये ते बघा, आयताची लांबी 40%ने वाढवली, म्हणजे आता 200चे 40% केले तर 280 होतील आणि क्षेत्रफळ तेवढेच राहण्यासाठी रुंदी कितीने कमी करावी लागेल, तर 20,000 क्षेत्रफळ राहिलं पाहिजे. तर ही रुंदी किती येईल ते काढावी लागेल आणि 100च्या किती टक्के ते आहेत ते आपल्याला करावं लागेल तिथे कॅल्क्युलेशन. सो 20,000ला आपण 280ने भागूया. इथे 0 कट होईल, 0 कट होईल. इथे आपण 14 घेऊ शकतो, इथे 1000 येतील. त्यानंतर इथे 500 घेऊ शकतो, इथे 7 येतील खाली. तर 7 × 7 7 7 49 आणि इथे 50, 7 7 आणि इथे 3 उरले, 7 चोक 28 28 आणि 2 उरतील, 7 दुनी 14 म्हणजे 41.72. म्हणजे हा एक्स जो आहे तो 41.72 आहे. म्हणजे आधी रुंदी 100 होती, नंतर ती 71.72 झाली. तर त्यामध्ये किती टक्क्यांनी ती कमी केली, तर बघा 71% जर रुंदी असेल आणि 100 आधी होती तर ती 28.460% कमी केलेली आहे. म्हणजे बघा इथं 30 तर येत नाही, कारण 71% ऑलरेडी आहे, तर 30 नाही येणार, 25 नाही येणार, 22 नाही येणार आणि याच्यामध्ये जर तुम्ही 28 पॉईंट हे जे 400 700 समथिंग येतील ते ॲड केलं तर तुम्हाला 100 मिळतात. सो असा या प्रश्नाचा अप्रोच होता. सो या स्वरूपामध्ये तो सोडवायला पाहिजे होता. त्यानंतर टीना हिने काही आंबे खरेदी केले, त्यामध्ये 10% आंबे सडके होते. शिल्लक आंब्यांपैकी 80% आंबे तिने मित्रांना दिले. तिच्याकडे 45 उरले, तर तिने किती आंबे खरेदी केले होते? सोपा प्रश्न आहे. 90 नंबरचा बघा, हा जमायला पाहिजे होता. तुम्ही जरी ऑप्शनने गेले तरी पण तुम्हाला कळून जातं की उत्तर काय असेल. बघा जर आपण ऑप्शन दुसरा घेतला, 250 रुपये, 250 आंबे असतील तिच्याकडे, तर तिने 10% आंबे सडके होते, म्हणजे तिच्याकडे 25 आंबे सडके होते, कारण 250चे 10% 25 असतात. मग तिच्याकडे उरले किती, तर 225, 225 त्यापैकी. सो बघा जेव्हा 225 आंबे तिच्याकडे असतात तर तिने त्यापैकी 80% जे आहे तिच्या मित्रांना दिलेले आहेत. मग यापैकी तुम्ही जर यातील 80% वजा केले तर तिच्याकडे 45 आंबे जे आहेत ते उरतात. म्हणजे हे व्हेरीफाय होऊन जातं जर तुम्ही यातून 80% वजा केले तर. त्यामुळे हे तुमचं या प्रश्नाचं उत्तर यायला पाहिजे होतं. त्यानंतर आता हा क्वेश्चन आहे बघा, साईन चेंज करायचे आहेत आणि उत्तर काढायचे आहेत. सोपा क्वेश्चन आहे, हा क्वेश्चन जमायला पाहिजे होता. याचं उत्तर तुम्हाला माहीत असेल, मी तेवढं एक्सप्लेन करत नाही. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन जो आहे बघा, आता हा या स्वरूपाचा क्वेश्चन ग्रुप बी मेन्सला देखील आला होता. कोणती वेन आकृती 3 वर्गांचे सर्वोत्तम प्रतिनिधित्व करते? चौरस, चौकोन, समभुज चौकोन. तर आता बऱ्याचदा हे मराठीमधील आपल्याला कळत नाही, त्यामुळे इंग्लिशमध्ये वाचावं लागतं. स्क्वेअर, क्वाड्रिलॅटरल्स आणि रोम्बस. तर बघा हा क्वेश्चन जो आहे तो बऱ्याच जणांचा चुकला असेल आणि चुकणे साहजिक आहे, कारण एवढं लगेचच आपल्याला क्लिक होत नाही की स्क्वेअर काय, क्वाड्रिलॅटरल काय किंवा रोम्बस काय. बघा आता स्क्वेअर जो आहे तो प्रॉपर त्याच्या चारही साईड ज्या असतात त्या सेम असतात. त्यानंतर क्वाड्रिलॅटरल जो आहे तो कोणत्याही शेपमध्ये असू शकतो आणि रोम्बस जो असतो तो देखील एका क्वाड्रिलॅटरलचाच भाग असतो. त्यामुळे वरती क्वाड्रिलॅटरल म्हणजे टोटल
आउटलाईन जी असेल ती क्वाड्रिलॅटरलची, त्यामध्ये रोम्बस असेल, त्यानंतर रोम्बस नंतर मध्ये स्क्वेअर असेल असं आपण म्हणू शकतो. त्यामुळे ते क्वाड्रिलॅटरलचेच पार्ट आहे, स्क्वेअर आणि रोम्बस. त्यामुळे 3 नंबरचा ऑप्शन इथे करेक्ट येतो. नेक्स्ट आहे बघा, इथं सांगितलेलं त्यांनी क्लिअर की अक्षरांमध्ये वगळलेल्या अक्षरांची संख्या प्रत्येक वेळी एकाने कमी होत जाते, तर या नियमाचे पालन करणारी खालीलपैकी कोणती अक्षरमाला आहे. आणि मित्रांनो, सरप्राइझिंगली त्यांनी उत्तर जे आहे ते इथं चौथं दिलेलं आहे. याचं रिझन म्हणजे आपण हे चेक करतो आणि पहिल्यामध्ये त्यांनी आपल्याला खूप ट्रिकी किंवा खूप फसवलेलं आहे असं आपण म्हणू शकतो. कारण नंतर बी नंतर बघा HCDEFG 5 नंतर H येतो, त्यानंतर HGIJKL 4 नंतर M येतो, M नंतर बघा NOP 3 नंतर येतं. म्हणजे एवढं जर आपण काढलं आणि हेच उत्तर टिक केलं तर आपलं ते चुकेल, कारण पुढे त्यांनी हा डिफरन्स असाच ठेवलेला नाही, पुढे त्यांनी चेंज केलेला आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या क्वेश्चनला चुकण्याची शक्यता असते. पण थोडंसं जर आपण पूर्ण व्हेरीफाय केलं तर आपल्याला कळतं की हे उत्तर येणार नाही. तर पुढचं जे आहे चौथं उत्तर त्याचं आहे F आणि L मध्ये बघा FGHIJK 5चा फरक आहे. L आणि Q मध्ये MNOP 4चा फरक आहे. Q आणि U मध्ये RST 3चा फरक आहे. U आणि X मध्ये 2चा आणि X आणि Z मध्ये 1चा. अशा प्रकारे हे तुमचं एक एकने कमी होत जाते. तो 4 नंबरचं याचं उत्तर आहे. आता बघा हा क्वेश्चन बऱ्याच जणांना जमला नसेल, कारण या प्रकारचा क्वेश्चन आयोगाने जनरली विचारलेला नाहीये आणि आला तर लगेच येऊन जातो, नाही आला तर तुम्ही जर या स्वरूपाचा क्वेश्चन हँडल केला असेल तर तुम्हाला येईल. मला हा जमला होता, कारण मी सिमिलर क्वेश्चन्स पाहिले होते सेव्हरल. सो बघा, प्रज्ञाची बस शाळेत पोहोचली तेव्हा दक्षिणेकडे तोंड करून उभी होती. सो दक्षिण ही दिशा खालची असते, त्यामुळे मी तीच मानली. घरून निघाल्यावरती 2 वेळा डावीकडे व 1 वेळा उजवीकडे वळली. आता बस समजा घरून निघाली, आपण ही दिशा कन्सिडर नाही केली तरी घरून समजा बस निघाली या दिशेने आणि 2 वेळा डावीकडे वळली, 1 वेळा, 2 वेळा आणि 1 वेळा उजवीकडे वळली, म्हणजे इथे वळेल ती, तेव्हा तिचं जे तोंड आहे किंवा चेहरा आहे तो दक्षिणेकडे आहे असं आपल्याला क्वेश्चन मध्ये दिलेला आहे. विचारलेलं आहे की घरून निघताना तिचे चेहरा कोणत्या दिशेला होता, तर तिचा चेहरा या दिशेला असेल बसचा, कारण बस इथून निघालेली आहे ना. सो ही दिशा कुठली आहे, पश्चिम. जर ही दक्षिण आहे तर वरची उत्तर आणि इथं पूर्व असेल, मग हिचं तोंड जे आहे मित्रांनो ते पश्चिम दिशेला असेल, त्यामुळे पश्चिम या प्रश्नाचं उत्तर असं निघतं. इझी क्वेश्चन होता, फक्त तिथं काही चुका व्हायला नको होत्या आपल्याकडून. त्यानंतर चौरस. आता हे जे दोघंही क्वेश्चन होते की क्वेश्चन मार्कच्या जागी कुठली संख्या येईल, तर थोडे ट्रिकी होते किंवा लगेचच्या लगेच लॉजिक करण्यासारखे नव्हते. बघा आता इथं काय असतं, इथं काय लॉजिक आहे, आता लॉजिकच सांगतो डायरेक्टली, कारण दुसरं काही मी सांगू शकत नाही या क्वेश्चन विषयी. हा कसा असतो, आला तर आला तेव्हा सोडवायचा, नाही तर परत येऊन सोडवायचा, नाही आला तर मग नंतरच घरी आल्यावरच सोडवायचा. ओके. सो आता इथं कसं लॉजिक आहे बघा, या 72 मधून हे 38 आपल्याला वजा करायचे आहे. 72 मधून 38 वजा केल्यानंतर इथे इथे 44 येतात, 34 येतात, आय थिंक. यस, 34. आणि 34ची डबल जी आहे ती 68 येत असते. त्यामुळे असंच आपल्याला तिसऱ्या ह्याच्यात करावं लागेल. सो 54 मधून 30 वजा करायचे, इथे 24 येतात, त्याची डबल 48. नेक्स्ट क्वेश्चन देखील इझी जमण्यासारखा नव्हता. बघा इथे 14, 27, 44 आणि पुढील आपल्याला बॉक्समध्ये संख्या काढायची होती, पुढे 90 होते. बघा आता 27 आणि 17 हे 44 होतात, म्हणजे 13चे 17 झालेले आहेत, म्हणजे +4ने वाढलेले आहेत. 13 आणि 4 17, मग इथे पण +4ने वाढवायचं होतं आपल्याला. 17 आणि 4 21, तर 44 मध्ये 21 टाकायचे होते, तर तुमचं उत्तर येत होतं 65, जे की ऑप्शन नंबर 3 आहे. मला देखील हे लॉजिक तिथे लागलं नाही, कारण मी 13, 17 आणि 19 घेऊन बघत होतो, त्यामुळे 44 + 19 ते 9 4 13 63 येत होतं. सो ते देखील त्यामुळे ते आलं नाही, आणि पुढे हे लॉजिक कंटिन्यू होत नाही, त्यामुळे आपला 63 आन्सर नसेल, 65चा आन्सर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा हा. तर हा क्वेश्चन ऑलमोस्ट बऱ्यापैकी लोकांचा चुकला असेल. कापसाची गाळाच्या जमिनीत वाढ होते आणि गाळाची जमिनी ह्या खूप सुपीक असतात. आता इथं सांगितलं आहे की कापूस जो आहे त्याची वाढ होते सुपीक जमिनीत, असं आपल्याला वाटतं की ए आणि आर दोघे बरोबर आहे आणि अचूक स्पष्टीकरण आहे. पण ए जे आहे ते मित्रांनो चुकीचं आहे, कारण मुळे ए हे चूक, परंतु आर बरोबर हे आयोगाने याचं उत्तर दिलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, तर हा क्वेश्चन स्किप करण्यासारखा होता. जर तुम्हाला तुक्काच मारायचा असेल तर कुठलाही मारून तुम्ही पुढे जाऊ शकत होता, पण एवढं वाचून क्वेश्चन सोडवणे एवढं पॉसिबल नव्हतं. जर वेळ असता तर यातील 2-3 स्टेटमेंटवरून निघून जातं उत्तर की सीचा अनिवार्य विषय कुठला आहे, पण मी म्हणजे स्किप करण्यासारखा होता. उत्तर त्याचा इतिहास आहे.
हा क्वेश्चन बघा, वन ऑफ द इझी क्वेश्चन होता, फक्त व्यवस्थित सोडवायचा होता. याची डायरेक्टली जसं दिलंय तसं बेरीज करायची होती तुम्हाला. 3x 3y कॅन्सल होतील. 4x बरोबर याचा फरक तुम्हाला घ्यायचा आहे 118 वजा 62. इथे 6 आणि 11 आणि 6 इथे 5 उरतील. सो 56. 56ला या 4ने भागायचं होतं. सो 14 येत होता एक्सची किंमत. आपल्याला विचारलेली होती वायची, तर इथे जर वायची टाकली तुम्ही बघा 14 दूने 28 प्लस 3y बरोबर 118. मग आता 3y बरोबर 118 मधून 28 वजा करा, सो 90 येतील. y बरोबर 30 येईल. आणि फसवण्यासाठी इथे 90 देखील उत्तर दिलेलं आहे तुम्हाला, त्यामुळे ते न देता तुम्हाला इथे हा 3 इथे आणून 30ने भाग द्यायचा आहे, त्यामुळे 30 हे उत्तर येतं. त्यानंतर हा चोराचा प्रश्न आहे बघा, एक चोर पश्चिमेकडे वगैरे. हा सोपा क्वेश्चन आहे, जरी खूप मोठा दिसत असला तरी तो तुम्ही सॉल्व्ह करायला पाहिजे होता, कारण दिशा ज्ञान चाचणीचा क्वेश्चन जनरली सोपाच असतो. तर बघा, एक चोर आहे, तो पश्चिमेकडे 2 किलोमीटर धावतो. समजा ही पश्चिम दिशा मानली तर 2 किलोमीटर धावतो. फक्त एक एक स्टेटमेंट तुम्हाला काळजीपूर्वक वाचून हा सोडवायचा होता. बघा, एक चोर आहे आणि पोलीस त्याचा पाठलाग करत आहे. चोर पश्चिमेकडे 2 किलोमीटर धावतो. बघा, इथे 2 किलोमीटर धावतो. नंतर उजवीकडे वळतो आणि 2 किलोमीटर धावतो. नंतर उजवीकडे पुन्हा वळतो आणि 7 किलोमीटर धावतो. नंतर उजवीकडे वळतो, 2 किलोमीटर धावतो. उजवीकडे वळतो, 2 किलोमीटर धावतो. तर सुरुवातीच्या स्पॉटपासून हे डिस्टन्स आपल्याला विचारलेलं आहे घरात पोहोचण्यासाठी, कारण तो घरून निघालेला आहे. ओके, सो हे जे अंतर आहे मित्रांनो, जर हे 2 आणि हे 2 तुम्ही मांडलं तर हे टोटल 4 होतं. हे टोटल 7 आहे, त्यामधून 4 वजा करायचे असतात, म्हणजे 3 किलोमीटर तुमचं उत्तर इझिली येऊन जात होतं. सो अशा प्रकारे हे क्वेश्चन जे आहे ते टॅकल करायचे होते परीक्षेमध्ये. किंवा इथे आल्यानंतर क्वेश्चन सगळ्यांना जमतात, सगळ्यांना इझी वाटतात, पण तिथे ते हँडल होत नाही. याचे रिझन शोधा मित्रांनो, की काय आहेत. आपल्याला तिथे नेमकं आपल्यासोबत काय होत आहे, आपले कॅल्क्युलेशन चुकत आहे का, किंवा आपण त्या कंडिशनमध्ये खूपच व्हायबल होत आहे का, आपल्याला भीती वाटते आहे का, आपलं जीएस चांगलं जात नाही त्यामुळे आपल्याला भीती वाटते आहे का. हे सर्व कारणं जर शोधली तुम्ही तर नक्की तुम्हाला कळून जातं की तुम्हाला नेमकं मार्क्स कसे वाढतील. सो याचा प्रश्न देखील तुमच्याकडेच आहे, उत्तर देखील तुमच्याकडे आहे. आय हॅव ट्राईड टू हेल्प फ्रॉम माय साईड. जे बेस्ट असेल ते मी देण्याचा प्रयत्न केला आहे. सो आय होप दिस व्हिडिओ विल डेफिनेटली हेल्पफुल टू ऑल ऑफ यू. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा. आपण भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग.